नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील बोगस सोयाबीन बियाण्यांच्या प्रकरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बूस्टर कंपनीच्या संचालकाला बेड्या ठोकून तुरुंगात टाका अशी मागणी रवी राणा यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी तातडीने सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. याशिवाय कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही आमदार रवी राणा यांनी दिला आहे. ठिकाणी भातकुली तालुक्यामध्ये आणि अमरावती तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बूस्टर कंपनीच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे ही स्वतः या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत शेतामध्ये बूस्टर कंपनीने ज्या पद्धतीनं बोगस बियाणं सोयाबीनचं दिलं आहे इथे आता शेतकऱ्यांच्या घरचा या ठिकाणी हरभऱ्याचा माल दिसत आहे, तूर दिसत आहे, ते त्यांच्या घरी असलेली त्यांनी पेरल्यामुळं ते आज उगवली आहे. पण बूस्टर कंपनीनं दिलेलं सोयाबीनचं बियाणं एक सुद्धा या ठिकाणी दाना सुद्धा निघाला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कृषी अधिकारी आहे, तहसीलदार आहे, एसडीओ आहे, सगळे शेतकरी आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या माध्यमातून राज्याच्या कृषी मंत्र्यांना संदेश देत आहे की कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये जे बूस्टर कंपनीचं जे ऑफिस आहे किंवा कारखाना आहे त्या ठिकाणी ताबडतोब सील लावलं पाहिजे. बूस्टर कंपनीचा जो मालक आहे त्याला त्याच्या हाताला हतकड्या लावल्या पाहिजे, त्याला जेलामध्ये टाकलं पाहिजे. कारण की शेतकऱ्याची फसवणूक, ज्या शेतकऱ्याला आपण शेतकरी राजा म्हणतो त्या राजाची जर या राज्यामध्ये फसवणूक होत असेल, राज्यामधली कंपनी फसवणूक करत असेल तर त्या ठिकाणी त्याला जेलामध्ये टाकणे, कारवाई करणे, ब्लॅकलिस्ट करणे आणि ताबडतोब या शेतकऱ्यांचं आता हे बिलं आहे सगळे बूस्टर कंपनीचे, हे बिलं जरी तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण लोकांनी कर्ज काढून उधार घेऊन हे बियाणं विकत घेतलं, खतं घेतले, पूर्ण शेताची मशागत केली, पूर्ण शेत रेडी केलं आणि त्या ठिकाणी पेरण्यानंतर जर त्याचा सोयाबीनचा एक दाणाही निघत नसेल तर या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. म्हणून याच्यामध्ये आज या जिल्ह्यामध्ये फिरत असताना शेतकऱ्याच्या भावना जेव्हा पाहत आहे, व्यथा जाणत आहे, ह्या जर शेतकऱ्याच्या व्यथा कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जाणल्या नाही तर याच्यावर तीव्र आंदोलन होईल आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेली कंपनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची फसवणूक होत असेल तर हे कोणीही खपून घेणार नाही आहे.